नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या तुळ राशीच्या या नोव्हेंबर 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळते। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ अवश्य पहा। असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम हे कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता लक्ष या संपूर्ण महिन्यावर आणि करू शकता परिपूर्ण नियोजन। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण अवश्य पहा। मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या खालीच प्रकाशित होणाऱ्या आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो, जे माहितीपूर्ण असतात त्यांचा आपल्याला अवश्य उपयोग होतो। याही व्हिडिओच्या खाली आपल्याला विवाह कार्यक्षेत्राची निवड कुंडलीच्या माध्यमातून कशी करावी याची माहिती देणारे व्हिडिओ आहेत। या नोव्हेंबर महिन्यामध्ये तुळ राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग घेऊया त्याची माहिती। आपल्या राशीचा स्वामी ग्रह अर्थातच शुक्र या महिन्यात 3 ते 26 नोव्हेंबर या काळात आपल्याच राशीतून गोचर भ्रमण करणार आहे कुंडलीच्या प्रथम स्थानातून। शुक्र ग्रह हा सुख समाधान सुबत्ता ऐश्वर्य वैवाहिक सौख्य भोगविलास लक्झरी गोष्टी हातातला खेळता पैसा बँक बॅलन्स कला कौशल्य नाटक सिनेमा गूढ विद्या यांचा कारक ग्रह असल्यामुळे अर्थातच आर्थिक लाभाच्या दृष्टीने हा महिना हा कालखंड अत्यंत लाभदायक आणि यशस्वी राहणार आहे। त्यामुळे जुन्या अडकलेल्या आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी या महिन्यात अवश्य प्रयत्न करा आणि ते प्रामाणिक प्रयत्न आपल्याला उत्तम यश द्यायला मदत करतील। करत असलेल्या व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्याची संधी सुद्धा मिळेल। तर ज्यांना व्यवसायात नवीन गुंतवणूक करायची आहे नवीन भांडवलदार आणायचे आहेत जुनी उधारे आणि उसनवारी यांची वसुली करायची आहे स्वतःच्या कामासाठी काही पर्सनल लोन वगैरे मिळवायचं आहे अशा सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टींना मूर्त स्वरूप देण्यासाठी अवश्य या महिन्यात आपण कृती करणं व निर्णय घेणं करू शकता। ज्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर काम करायचं आहे नाटक सिनेमा यामध्ये प्रयत्न करायचे आहेत किंवा नव्याने पदार्पण करायचं आहे थोडक्यात कला कौशल्य आणि अवश्य या महिन्यात ही संधी घ्यायला हरकत नाही। तर ज्यांना रेकी हिलिंग ज्योतिष वास्तू अंकशास्त्र अशा गूढ विषयामध्ये सुद्धा करिअर म्हणून शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी योग्य ती पावले या महिन्यात उचलायला हरकत नाही। तर जी मंडळी आधीपासूनच कला कौशल्य नाटक सिनेमा फायनान्स फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट शेअर मार्केट मल्टीमीडिया मार्केटिंग फॅशन डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग अशा क्षेत्राशी संबंधित काम कार्यक्षेत्रात गुंतलेली आहेत तसेच सोने चांदी महागड्या वस्तूंचा व्यापार यांच्या संदर्भात व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत अशा मंडळींनी या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक आपल्या कामाच्या संदर्भातल्या संधीवर लक्ष ठेवायचे आहे आणि एकही संधी सोडायची नाही। याला अजून एक सुंदर ग्रह कारणीभूत होत आहे या महिन्यात तो म्हणजे गुरुग्रह। गुरुग्रह या महिन्यात त्याच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये कुंडलीच्या कर्मस्थानातून दशम स्थानातून गोचर भ्रमण करत आहे। दशम हे स्थान कुंडलीतलं अतिशय सुंदर असं स्थान मानलं जातं ज्यामुळे आपण जर प्रामाणिक प्रयत्न अभ्यासपूर्ण प्रयत्न करत आहात तर यश मिळवून द्यायला हा कर्मस्थानातला गुरुग्रह आपल्याला उत्तम अशी साथ यशाची साथ मिळवून द्यायला मदत करेल कारण यश हे गुरुग्रहावरून पाहिलं जातं। तर आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह बुध हा 23 नोव्हेंबर पर्यंत आपल्या धनस्थानामध्ये राहणार आहे द्वितीय स्थानात जो नवीन संपर्क प्रस्थापित करायला नवीन ओळखीचे लाभात रूपांतर करायला मदत करेल म्हणजेच दुग्ध शर्करा योगच म्हणायचा आणि म्हणूनच कार्यवृद्धी कार्यसंपन्नता सोबत हा कालखंड चांगल्या गुंतवणुकीसाठी सुद्धा लाभदायक असणार आहे गुंतवणूकदार मंडळींसाठी। परंतु या धनस्थानामध्ये आलेला मंगळ ग्रह मात्र आपल्याला आर्थिक खर्च सांभाळून करायला सांगतो आहे व बोलताना आपल्या रागावर बोलण्यावर नियंत्रण ठेवायला सांगत आहे। व्यवहारातला कोणताही अतिउत्साह
आपलं नुकसान करणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे. कुटुंबातील नातेसंबंध आपल्या बोलण्यामुळे दुखावले जाणार नाहीत याची फार काळजी हा मंगळ ग्रह घ्या असं आपल्याला सांगतो आहे. भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी आणि गुंतवणुकीसाठी मात्र हा महिना ह्याच मंगळाच्या अंमलाखाली शुभ राहील. मेडिकल, सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जरा सांभाळून काम करायचं आहे. आपल्या कामातली छोटीशी चूक सुद्धा आपलं फार मोठं नुकसान करू शकते. तेव्हा सावधानता ठेवा आणि अतिसावधानता, दक्षता ठेवून व्यवहार करा. IT, इंजिनिअरिंग, अकाउंटिंग, फायनान्स, बँकिंग, लॉ, कायदा, हॉटेलिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम, पत्रकारिता अशा क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा महिना नेहमीप्रमाणेच अतिशय शुभ राहणार आहे. कॅम्पस प्लेसमेंट यामध्ये यश मिळवण्याची संधी मिळेल. पंचम स्थानावरील मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे आपल्या राशीच्या पालक वर्गांनी आपल्या मुलांशी संवाद साधताना जरा काळजीच घ्यायची आहे. सामंजस्याने घ्यावं लागणार आहे. तर गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या असं ही मंगळाची दृष्टी पंचम स्थानावर आपल्याला सांगते आहे. विवाह, नवीन नातेसंबंध, ओळखी यासाठी हा महिना शुभ राहील. आरोग्याचा विचार करता स्किन इन्फेक्शन, स्किन ॲलर्जी, सर्दी, खोकला, कफ थोडा जास्त सांभाळायचा आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क सूक्ष्म असे मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आम्ही माहिती पाठवतो. ती छानपैकी समजून घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन आपल्या घरबसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा विचार केला तर फायनान्स, लॉजिस्टिक, स्टील, FMCG, इलेक्ट्रॉनिक, पॉवर, इंजिनिअरिंग, ऑइल, बँकिंग, इन्फ्रा असे बरेचसे सेक्टर आहेत जे फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकारांचा सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील. मात्र तरीसुद्धा घाईघाईने निर्णय घेऊ नका. तर मंडळी, ही होती या नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण, ते म्हणजे या महिन्याचं दैनंदिन राशीफळ. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्याचे पहिले 2 दिवस सुरुवातच होते पहिल्या 2 दिवसांनी, ते म्हणजे 1-2 नोव्हेंबर हे अत्यंत शुभ दिवस राहतील. विशेष करून शेअर मार्केटमधली गुंतवणूक करणं, शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग करणं, इवन काही इतर ठिकाणी सुद्धा केलेल्या गुंतवणुकीवरती लक्ष ठेवून त्यातलं प्रॉफिट अवश्य बुक करू शकता. गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. विशेष करून नोकरीसाठीचे इंटरव्ह्यू या काळात देत असाल तर खूप चांगले जाण्याची शक्यता वाढेल. 3 आणि 4 नोव्हेंबर विरोधकांच्या भूमीवर थोडंसं लक्ष देऊन आपल्याला आपली वाटचाल करायची आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे. ताणतणाव, दगदग, धावपळ ही थोडीशी या काळात टाळलेली बरी राहील. महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आपल्या क्षेत्रातली शक्यतो बाहेर येणार नाही यासाठी अवश्य काळजी घ्या. 5-6 नोव्हेंबर दैनंदिन उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल आणि वाढ होईल सुद्धा. व्यावसायिकांनी फायद्याच्या नवीन योजनांवरती काम करण्यासाठी हे 2 दिवस अनुकूल दिवस राहतील. लग्न कार्य, महत्त्वाच्या मीटिंग्स, गाठीभेटी, कोर्ट कचेरीची कामं या दिवसात अवश्य आपण करू शकता. 7-8 नोव्हेंबर समाजातील आणि कुटुंबातील वादावादीपासून स्वतःला थोडं लांब ठेवा. शांततेने निर्णय या काळात घ्या आणि महत्त्वाची कामं सांभाळून कराच आणि आरोग्यावरही लक्ष द्या. 9 ते 14 नोव्हेंबर हे पुढचे 6 दिवस अत्यंत महत्त्वाची कामं हातात घेण्यासाठी लाभाचे आणि भाग्याचे दिवस. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी, नवीन नोकरीचे प्रयत्न सुरू करण्यासाठी शुभ दिवस राहतील. आपले सहकारी, मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी मंडळी, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांची साथ सोबत घ्यायला आवश्यक पुढे मागे पाहू नका. उत्तम साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्ती, जमीन जुमला या विषयात काही निर्णय घ्यावे लागले तर ह्या काळात अवश्य घेऊ शकता. नवीन नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंडळींनी आपल्या प्रयत्नात अवश्य वाढ करणं उत्तम राहील. चांगल्या नोकरीची संधी या काळात संभवते. 15, 16, 17 नोव्हेंबर हे 3 दिवस
स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर लक्ष द्या असं सांगणार आहे. खर्चाचे नियोजन करूनच चाला आणि व्यवहारामध्ये नेहमीच सावधानता ठेवा. या दिवसात जरा जास्तच, त्यामुळे नुकसान टाळायला मदत होईल. 18 ते 24 नोव्हेंबर हे पुढचे 7 दिवस अत्यंत शुभ आणि अनुकूल वातावरणाचे दिवस असतील. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय, महत्त्वाची कामं स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी या काळात करू शकता. मानसन्मान, पदप्रतिष्ठा प्राप्तीचे शुभयोग या काळात संभवतात. 25, 26, 27 नोव्हेंबर थोडी घरगुती व्यवहारातील कारणांमुळे थोड्या चिंता वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन, घरासंबंधीतील महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी यासाठी मात्र अत्यंत शुभ दिवस राहतील. आणि महिन्यातले शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 नोव्हेंबर नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस पुन्हा एकदा शुभ पर्वणी आणणारे दिवस. महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग यासाठी लाभाचे दिवस. तर मंडळी, ही होती या नोव्हेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याविषयीची संपूर्ण माहिती. आता आपण जाणून घेऊया या नोव्हेंबर महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी, ग्रहांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी आध्यात्मिक उपाय. या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीची व गुरुग्रहाची मंत्र उपासना आणि साधना वाढवायची आहे, करायची आहे. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ आणि गुरुग्रहाचा जो मंत्र आहे ओम गुरवे नमः हा 1 माळ अवश्य सुरू ठेवा. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला स्थिर करण्याची फार मोठी जबाबदारी उचलत असतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करून घेण्यासाठी आणि काही नवीन उपासना माहिती करून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांच्या पवित्र भूमी म्हणजे सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेलं आहे. दिवस असणार आहेत शुक्रवार, शनिवार, रविवार आणि तारखा 9, 10, 11 जानेवारी 2026. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य कार्यालयाचा जो आमचा संपर्क नंबर आहे त्यामध्ये व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य याविषयीची माहिती जाणून घ्या. या संदर्भातल्या माहितीचा व्हिडिओ सुद्धा सूक्ष्म पद्धतीने काय असणार आहे कार्यक्रम, कसा असणार आहे हा प्रकाशित झालेला आहे. त्याची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, ही होती आपल्या तूळ राशीची या नोव्हेंबर महिन्यातली मासिक व दैनंदिन राशी भविष्याची माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ नेहमी शेअर करायला विसरत जाऊ नका. हा सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेलच तर लाईक सुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी. भारतामध्ये आपल्याला कुठेही हे पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, या ग्रंथामध्ये 7000 गुरुचरित्र याचे 700 ओव्यांमध्ये सुंदर असा सार परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला आहे. स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध या ग्रंथाचं वाचन करू शकतात, पारायण सुद्धा करू शकतात. 151 रुपये फोन पे करून आपण हा ग्रंथ मागवू शकता. तर विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे 108 नामावली यात संकलित केलेलं अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तर शुभ मंत्र, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं अतिशय सुंदर असं सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, लक्ष्मी यंत्र, मेरुश्री यंत्र, ही यंत्र सुद्धा आपल्याला मागवायची असतील तर व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूप दीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता, ज्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून घ्या. तर मंडळी, असा हा नोव्हेंबर महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो, भाग्याचा जावो, यशाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना करूया. घेऊया विश्रांती या ठिकाणी. पुढच्या भागामध्ये नवीन राशीची माहिती घ्यायला विसरू नका. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.